पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होत आहे. वरळी चॅलेंजर्स विरुद्ध वरळी स्ट्रायकर्स. पहिला चेंडू आणि सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने आशिष चिंद्रकर याचा. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी. तसंच पहिला गोलंदाज जो आहे निखिल तिवारी अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. निखिल तिवारी याचा दुसरा चेंडू. सामना करेल तो आशिष चिंदरकर आणि सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने आणि हा सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या झाली आहे ती 8. 2 चेंडू आणि 8 धावा. उपांत्य फेरीचा हा सामना आहे. जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. वरळी प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल जो संघ विजयी होईल. दोन चेंडू आणि 8 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी आशिष चिंदरकर याची. या मागच्या सामन्यात सुद्धा सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला होता आशिष चिंदरकर याने. अतिशय सुंदर फटकेबाजी करून आपल्या संघाला विजयी केलेला होता. आणि पुन्हा एकदा सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या झालेली ती 14. 3 चेंडू आणि 14 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. अतिशय सुंदर फलंदाजी आशिष चिंदरकर याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 1 डबल अशा स्वरूपात 14 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू आणि 14 धावा. चौथा चेंडू अतिशय सुंदर आणि हा सुद्धा सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या झाली ती 20. 4 चेंडू आणि 20 धावा. 3 षटकार आणि 1 डबल. 4 चेंडूत 20 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी आशिष चिंदरकर. डावखुरा फलंदाज आहे. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. 4 चेंडू मध्ये 20 धावा. माझ्या मते पॅव्हिलियन मधूनच त्यांनी बॅट आपली गरम करून आणलेली आहे. कारण का त्यांनी विचारच केलेला असेल की आपल्याला गेल्या धुवाधार फलंदाजी करायची. फक्त चौकार आणि षटकारांची बरसात करायची. पण चौकार काही अजूनपर्यंत दिसला नाहीये. फक्त षटकार. आणि पहा आता चौकाराची आपण गोष्ट करत होतो पण आपल्याला 2च धावा मिळतील. चौकार काय अजून मिळालेला नाहीये. धावसंख्या झाली ती 22. 5 चेंडू आणि 22 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू आणि 22 धावा. शेवटचा हा चेंडू आणि सुंदर असा हा फटका. पण 1च धाव मिळेल आणि धावसंख्या झाली आहे ती 23. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 23. अतिशय सुंदर प्लेयर आहे हा. ह्याचं नाव इथेच नाहीये अलिबाग सुद्धा गाजवलेलं आहे. असा हा प्लेयर आहे आशिष चिंदरकर जो डावखुरा फलंदाज आज वरळी स्पोर्ट्स क्लबवर खेळतोय. आमच्या मंडळाचा धावडीचा असा कार्यकर्ता संतोष पालकर जिथे कुठे असेल त्वरित व्यासपीठावरती यायचंय. संदेश साखळे व्यासपीठावरती यायचंय. मंडळातर्फे त्यांचा सत्कार होणार आहे.
संतोष पालकर ज्यांनी आमच्या मंडळाला पाण्याच्या बॉटल्स आणि आज आईस्क्रीम उपलब्ध करून दिलेले आहेत, तर मंडळातर्फे मी त्यांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. संतोष पालकर उर्फ बाबू. संतोष पालकर, जे सहकार्य तुम्ही केलेले आहे असे सहकार्य संध्याकाळी सुद्धा आम्हाला करा. जोरदार टाळ्या. जो सहकार्य आम्हाला केलेले, आज आईस्क्रीम्स सुद्धा अवेलेबल करून दिलेले होते लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी, तरी धन्यवाद. षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 36. 3 चेंडू आणि 36 धावा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा रिव्हर्स हा फटका मारलेला आहे आणि हा चौकार. धावसंख्या झाली ती 40. वळी चॅलेंजर्स हा संघ पहिल्यापासूनच फटकेबाजी करणार आहेत याच हिशोबात आलेले आहेत, कारण का अजून दुसऱ्या ओव्हरचे फक्त 4 बॉल झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 40. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर फलंदाजी मनीष यादवची आणि पुन्हा एकदा हा सीमारेषा पार. धावसंख्या झाली आहे ती 46. 5 चेंडू आणि 46 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते वरळी चॅलेंजर्स या संघाकडून. धावसंख्या झाली आहे ती 46. 46. उपांत्य फेरीचा हा सामना महत्वपूर्ण सामन्यामध्ये दोन्हीही ओपनर फलंदाज सलामीवीर फलंदाज अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हा लेगच्या दिशेने टोळालेला हा चेंडू, पण एकच धाव मिळेल. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 47. 47. दुसरं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 47. विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वरळी प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे सर्व प्रेक्षकांचे, सर्व क्रिकेट प्रेमींचे सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहे. वरळी प्रीमियर लीगचा आजचा हा दुसरा दिवस. शेवटचे आता यानंतर 2 सामने उरलेले आहेत. तर थोड्या दिवसात, थोड्या वेळातच आपल्याला कळेल की वरळी प्रीमियर लीग 2026 पर्व 6वेचा मानकरी कोणता संघ ठरेल हे आपल्याला थोड्या वेळातच कळेल. बॉलर्स नेम वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं असं तिसरं षटक घेऊन येत आहे ओम सिंग. सामना करेल मनीष यादव. त्याची बॅट आतापर्यंत तरी या दोन्ही फलंदाजांची बॅट तळपलेली आहे. भर उन्हामध्ये, कडक कडक उन्हामध्ये 2 षटकामध्ये 47 धावा झालेल्या आहेत आणि हा पहिला चेंडू. सामना करेल मनीष यादव. सुंदर अशी गॅप मध्ये हा मारलेला आणि हा चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी
51 51 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. जोरदार टाळ्या होऊ दे. दुसऱ्या षटकातच एक तिसऱ्या षटकातच पहिल्या चेंडूवरतीच 50 धावा झालेल्या आहेत. 51 51. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल मनीष यादव आणि यवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 48 52 52. अतिशय सुंदर असा हा चेंडू, पण एक धाव मिळेल. दोन चेंडू आणि धावसंख्या झाली ती 53 आणि पुन्हा एकदा आता सामना करण्यासाठी सज्ज आशिष चिंदरकर. अलिबागचा हा बादशाह आणि सुंदर एक प्रहार. पुन्हा एकदा हा सीमारेखा पार षटकार. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. 9वा. पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झाली ती 65 65. चार चेंडूत धावसंख्या झालेली आहे ती आता 65 65. सुंदरसा फटका. पुन्हा एकदा हा लेग साईडच्या दिशेने हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी. धावसंख्या झाली आहे ती 71 आणि वैयक्तिक अशा 47 धावा झालेल्या आहेत. आशिष चिंदरकर याच्या 47 धावा झालेल्या आहेत. माझ्या मते पहिली हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातली. सत्तेचाळीस धावा झालेल्या. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय आणि हा पहिलाच पर्व असेल ज्याच्यामध्ये आशिष चिंदरकरची बॅट जास्त तळपलेली आहे. इतक्या पर्वापैकी धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 71 या धावसंख्येवरती.
तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली आहे ती 71 71. अतिशय सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजीची मनीष यादव आणि आशिष चिंदरकर. आशिष चिंदरकर हा वैयक्तिक 47 धावांवरती अजूनही नॉट आउट आहे आणि मनीष याच्या वैयक्तिक 22 धावा झालेल्या आहेत. एक 47 धावावरती खेळत आहे तर एक 22 धावांवरती खेळत आहे. अतिशय सुंदर फलंदाजी दोन्ही सलामीवीर फलंदाज. पुढील गोलंदाज संदेश कानडे. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयी करून उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला हा खेळाडू संदेश कानडे, जो गेल्या दोन्ही सामन्यामध्ये शेवटचं षटक टाकत होता, पण त्याच्या कॅप्टन त्याच्या कर्णधाराने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आता चौथ्याच ओव्हरला आणलेला आहे. विकेट मिळत नाही आहे तर विकेटसाठी संदेश कानडेला आणलेला आहे आणि पहिलाच चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू आणि निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 71 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सुंदर असा हा चेंडू निर्धाव धावाचा चेंडू. कर्णधारांनी संदेश कानडेवरती जो विश्वास दाखवलेला आहे, 2 चेंडूमध्ये तरी अजूनपर्यंत त्यांनी तो साध्य करून दाखवलेला आहे, पण अजूनही 4 चेंडू शिल्लक. तर मनीष यादव याने 2 चेंडू निर्धाव धावाचे चेंडू खाल्लेले आहेत. आता पाहूया तिसऱ्या चेंडूवरती मनीष यादव याचा मोठा फटका मारण्याचा विचार असेलच आणि तो सुद्धा विचार होता, पण सुंदर गोलंदाजी होती, पण वाईटच्या स्वरूपात. अवांतर धाव आणि +4 धावा, +5 धावा मिळतील. धावसंख्या झाली आहे ती 76 76. रिव्ह्यू घेतलेला आहे थ्रो साठी. थर्ड अंपायर आता थोड्याच वेळातील थर्ड अंपायर श्री विनायक जोशी हे आपला निर्णय तुम्हाला देतील की हा बॉल थ्रो आहे की नाही. थ्रो बॉल असेल तर पूर्ण सामन्यांसाठी येणाऱ्या पुढील सामन्यांसाठी सुद्धा हा खेळाडू गोलंदाजीसाठी बॅन होईल, पण पंचांनी निर्णय दिलेला आहे फेअर बॉल, फेअर चेंडू आहे. श्री विनायक जोशी द थर्ड एम्पर. नम्रता क्रीडा मंडळाचे नम्रता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सूरज जाधव यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर या चेंडूवरती षटकार मारला तर सूरज जाधव यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मनीष यादव साठी. अवांतर धाव, ती संधी अजूनपर्यंत उपलब्ध आहे कारण काही अवांतर चेंडू होता. मनीष यादव 500 रुपयाची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट. पंच पाहूया काय निर्णय देतात. पंचांनी आउट. 47 वैयक्तिक धावांवरती धावचित झालेला आहे आशिष चिंदरकर. बॅड लक. मला असं वाटत होतं की आजच्या दिवसातली हाफ सेंचुरी आज लागणार होते.
पुढील फलंदाज युग मनोज सिंग, अंडर 19 प्लेयर. अतिशय सुंदर असा फटकार हा लेग साईडच्या दिशेने आणि षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 83. 5 चेंडू 4 चेंडू आणि धाव संख्या झाली ती 83. निर्धाव धावाचा चेंडू. 5 चेंडू आणि 83 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. हा सुद्धा निर्धाव धावाचा चेंडू. 83. 83. अजूनही शेवटचं षटक शिल्लक. आशिष चिंदरकर याची सुंदर अशी फटकेबाजी आणि वैयक्तिक अशा 47 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, पण अंततः ते बॅड लक धावचीत झालेले आहेत आपल्या वैयक्तिक 47 धावसंख्येवरती. पण संघाला चांगलीशी अशी सुरुवात करून दिलेली आणि धावसंख्या झाली आहे संघाची ती 83. 83. निखिल तिवारी वैयक्तिक असं दुसरं आणि संघाचं असं 5वं षटक घेऊन आलेलं आहे. पहिलाच चेंडू आणि निर्धाव धावाचा चेंडू. सुंदर असा चेंडू निखिल तिवारी यांचा. मनीष यादवला तो काही कळलाच नाही आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 83 या धावसंख्येवरती. धावांचा डोंगर तर तसं उभं झालेला आहे, पण तरी पण 100 धावा करण्याचं टार्गेट असेलच मनीष यादव याचा, कारण का धावसंख्या झालेली आहे ती 83. अजूनही 17 धाव 84 झालेली आहे. आता 16 धावांची अजूनही गरज. जर 100 धावा केल्या तर मोठा एक टार्गेट आपण समोरच्या टीमला देऊ शकता. सुंदर असा फटकार आणि हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 88. 88. अजूनपर्यंत जी हायएस्ट धावसंख्या झाली आहे कालच्या दिवसापर्यंत ती 95. जी वळी किंग्स या संघाविरोधात वळी फायटर्स या संघाने ती मारलेली होती 95. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 88 म्हणजे 88 या धावसंख्येवरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 100 साठी अजूनही 12 धावांची गरज. आणि मनीष यादव बाद. दुसरा गडी बाद झालेला आहे वर्ल्ड चॅलेंजर्स या संघाचा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 88.
पुढील फलंदाज गोविंदा, विकास जयस्वाल आणि सुंदर असा फटकार लेग साइड पहिल्या चेंडूवरती सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झाली ती 94, 94. एक चेंडू शिल्लक आणि 100 साठी सुद्धा एक षटकार. 94 झालेले आहेत. 94 धावा. जर 2 धावा जरी केल्या तरी सर्वात हायएस्ट धावसंख्या होईल, कारण का कालची 95 धावसंख्या आहे अजूनपर्यंत हायएस्ट जी वर्ल्ड फायटर्स या संघाने मारलेली होती वर्ल्ड किंग्स या संघाच्या विरोधात. तो रेकॉर्ड मोडायचा असेल तर आता 2 धावा तरी कमीत कमी झाल्या पाहिजे 96. आणि जर तुम्हाला 100 धावांचा टार्गेट द्यायचा असेल तर षटकार मारण्याची आवश्यकता. अतिशय सुंदर असा फटकार पण बाद. आणि धावसंख्या झालेली आहे ती 94. वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाला जर अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 30 चेंडूमध्ये 95 धावाचं भलं मोठं आव्हान आपल्या समोर दिलेलं आहे वर्ल्ड चॅलेंजर्स या संघाने. तो पार करावा लागेल. 30 चेंडू आणि 95 धावा. 95. यानंतर होणारा दुसरा उपांत्य फेरीचा सामना वर्ल्ड फायटर्स विरुद्ध वर्ल्ड टायगर्स. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती की नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचंय. किरण नार्वेकर, आपण कुठेही जायचं नाहीये. उपांत्य फेरीचा नाणेफेकीचा कॉल आता तुमच्या हस्ते होणार आहे. वर्ल्ड टायगर्स विरुद्ध वर्ल्ड फायटर्स. उपांत्य फेरीचा हा सामना असेल. दुसरा सामना. तो सामना पाहण्यासाठी इथे लाखो करोडो प्रेक्षक उपस्थित. माझ्या मते ह्या मैदानावरती जास्त फॅन्स जे आहेत ते साईप्रसाद मयेकर याचे आहेत. आता थोड्याच वेळात त्याची फलंदाजी पाहण्यासाठी इथे अजूनही गर्दी होईल, कारण का सगळ्यांनी आपली ॲडव्हान्स बुकिंग इथे केलेली आहे. सो साईप्रसाद मयेकर याची फलंदाजी पाहण्यासाठी थोडासा वेळातून घ्यावा लागेल. आशिष जयस्वाल जिथे कुठे असतील व्यासपीठाजवळ यायचं आहे नाणेफेकीच्या कॉलसाठी. ऑपोजिट कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. आशिष जयस्वाल. आशिष जयस्वाल. रमाशंकर सरोज, रामू जिथे कुठे असतील आपल्या कर्णधाराला इथे पाठवून द्यायचं आहे.
दुसरा उपांत्य फेरीचा सामना त्याच्या नाणेफेकीचा कॉल आमच्या मंडळाचे कार्यकर्ते किरण नार्वेकर यांच्या हस्ते होत आहे आणि नाणेफेकीचा कॉल साई प्रसाद मयकर हे विजयी झालेले आहेत. वॉली फायटर्स या संघाने उपांत्य फेरीचा हा सामन्याचा नाणेफेकीचा कॉल हा जिंकलेला आहे. पण आशिष जयस्वाल हे मागच्या 2 सामन्यापासून नाणेफेकीचा कॉल हरलेले आहेत पण मॅच त्यांनी जिंकवलेली आहे. दोघांकडे हा लाख फॅक्टर आहे. तरी आता साईप्रसाद मयकर यांना मी हा एक प्रश्न विचारेन की कारण का समोर जो उपांत्य फेरीला तुमच्या समोर जो आलेला आहे तो आशिष जयस्वाल त्याचा संघसुद्धा आता मागच्या 2 सामन्यामध्ये तुम्ही पाहिलाच असेल की अतिशय बलाढ्य संघ असो किंवा नसो पण जो कर्णधार आहे 2 नाणेफेकीचे कॉल हरलेला होता पण तरी पण त्याने टॉस जिंकता मॅच विन केलेले आहेत. तर तुमचा त्यांच्या विरोधात काय प्लॅन असेल का? असा काय प्लॅन नाही आहे. ती पण चांगली टीम आहे पण आम्ही आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. आणि आशीष जयसवाल अपन तो पता है कारण का साईप्रसाद मयकर जो है वो लास्ट टाइम के मैन ऑफ द सीरीज भी रहे हुए हैं और अपने टीम को उन्होंने फाइनल तक पहुंचा के फाइनल विन भी करके दिया है. तो आसानी से आपको जीत तो नहीं मिलने वाली है कितना भी आप ट्राई करोगे तो भी. लेकिन आपने भी कुछ इनके अगेंस्ट कुछ प्लान किया है? प्लान तो ऐसा कुछ किए नहीं है. सामने वाली भी टीम अच्छी है. हम भी कोशिश करते रहेंगे थोड़ा क्या कर सकते हैं क्या अच्छा परफॉर्मेंस कर सकते हैं. आगे देखते मैच है कुछ भी हो सकता है. ऑल द बेस्ट दोनों टीम के लिए. वर्ल्ड टाइगर्स एंड वर्ल्ड फाइटर्स. अतिशय सुंदर असा हा फटकार आणि हा सीमारेखा पार षटकार. धाव संख्या झाली ती 9. 5 चेंडू आणि 9 धावा असेच षटकार आपल्याला मारावे लागतील जर आपल्याला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल. कारण का आपल्या समोर जर लक्ष्य आहे तो 95 धावांचा लक्ष्य आहे याची नोंद घ्यायची आहे. अजूनपर्यंत फक्त 90 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 9 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा सुंदर असा फटकार
आणि हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झाली आहे ती 15. पहिला षटकार अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 15. अजून अजूनही 24 चेंडू मध्ये 80 धावांची गरज सामना विजयी होण्यासाठी आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. 24 चेंडू आणि 80 धावा. तसेच आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे श्री संतोष पाटील उर्फ ताहू यांचे मी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या मंडळातील कार्यकर्ते श्री प्रकाश खीर यांना नम्र विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. संतोष पाटील उर्फ ताऊ त्यांचं सहकार्य आम्हाला प्रत्येक पर्वाला लाभलेलं आहे आणि हा 6वा पर्व आहे. प्रत्येक पर्वामध्ये त्यांचं सहकार्य आमच्या मंडळाला असते. त्यासाठी विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद संतोष पाटील. सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 21 या धावसंख्येवरती. वळी स्ट्रायकर्स या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना मोठ्या फटक्यांची जरा जास्तच गरज आहे. कारण का आपल्या समोर जे लक्ष आहे ते मोठं आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि ही अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 22. वळी स्ट्रायकर्स आखिरी के 30 मिनट है आपके पास. जो करना है इसी 30 मिनट में करना है. अब भी 30 मिनट में बड़े बड़े शॉट लगा के, क्योंकि आपका जो लक्ष्य है वो 95. आणि अतिशय सुंदर असा फटकार आणि हा षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 28. अशाच फटक्यांची गरज आहे. जर आपल्याला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर असेच फटके मारावे लागतील, कारण का लक्ष्य अजूनही खूप लांब आहे. तब्बल 95 धावा करायच्या आहेत. 95. उपांत्य फेरीचा हा सामना, दोन्ही संघांची लढत फक्त अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आहे. अतिशय सुंदर फलंदाजी. सचिन. अतिशय सुंदर असा चेंडू विकास जयस्वाल याचा आणि हा निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 28 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली ती 28. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक. सचिन याचा माझ्या मते आता 2 चेंडूवरती कमीत कमी 2 मोठे फटके मारण्याचा निर्णय असेलच. पाहूया सचिनच्या मनात काय आहे आणि तो काय करतोय या शेवटच्या 2 चेंडू मध्ये. कारण का धावसंख्या झालेली आहे ती 28 आणि दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि हा मोठा फटका
आणि अतिशय सुंदर असा हा फटका आणि हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झाली ती 34. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. जर या चेंडू मध्ये षटकार आला तर 40 धावसंख्या होईल. म्हणजे सचिन याचा हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा निर्णय असेल. धावसंख्या झाली ती 34. यानंतर होणारा सामना उपांत्य फेरीचा दुसरा सामना वर्ल्डी फायटर्स विरुद्ध वर्ल्डी टायगर्स. दोन्हीही सामने पुन्हा एकदा मोठा फटका पण खेळाडू खाली असेल. पाहूया कॅच होतोय का. आणि हा सुद्धा षटकार आणि धावसंख्या झाली ती 40. अतिशय सुंदर फलंदाजी सचिन याची आपल्या संघासाठी. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 40. अजूनही 55 धावांची गरज. 18 चेंडू आणि 55 धावा. 18 चेंडूत 55 धावांची गरज. अजूनही सामना निसटलेला नाहीये. सामना अजूनही दोन्ही संघांच्या हातात आहे. अतिशय चित्तथरारक हा सामना, अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि सुंदर असा फटकार अलेक्साच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि धावसंख्या झाली आहे ती 41-41. पहिल्यावाला 15 धावा. 2 6, 1 डबल 1 सिंगल. पहिला डॉट. धावसंख्या झाली ती 41. पहिल्या षटकात 15 धावा आलेल्या होत्या. 2 षटकार, 1 डबल 1 सिंगल, 1 विकेट आणि 1 डॉट. दुसऱ्या षटकात 25 धावा आलेल्या होत्या आणि आताच्या षटकात 7 धावा आलेल्या. धावसंख्या झाली आहे ती 47. अतिशय सुंदर असा फटकार. पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झाली आहे ती 53. अतिशय सुंदर फलंदाजी. सचिन अतिशय सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सचिन याने सुंदर असं षटकारांचा पाऊस पाडत आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये नेण्याचा तो प्रयत्न करतोय. थोड्या आशा सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पाहूया जोपर्यंत सचिन आहे
तोपर्यंत काही होऊ शकते, कारण का सचिनची ज्याप्रमाणे बॅट चालू आहे, भर उन्हाची त्याची बॅट तळपलेली आहे. ज्याप्रमाणे आशिष चंदरकर याने फलंदाजी केलेली होती आपल्या संघासाठी, त्याचप्रमाणे हा सचिन आपल्या संघासाठी फलंदाजी करत आहे. सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 53 या धावसंख्येवरती. वैयक्तिक अशा 37 धावांवरती खेळत आहे सचिन. फक्त 10 चेंडूमध्ये 37 धावा आपल्या बॅटिंग मधून कुठल्या आहेत सचिन याने. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू, पण पंचांनी तो अवांतर धावा घोषित केलेली आहे. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 54. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सचिन यासकडून. पुन्हा एकदा हा लेगच्या दिशेने टोळवलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तो सुद्धा यशस्वी प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. डायरेक्ट हिट मारला होता, पण पंचांकडे अपील सुद्धा केलेली होती, पण पंचांनी ती अपील फेटाळलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 56. अजूनही 13 चेंडूत 39 धावांची गरज. 13 चेंडू आणि 39 धावा. 13 चेंडूत 39 धावांची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सचिन आणि सुंदर असा फटकार. पुन्हा एकदा सीमारेखा पार, षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 62. सचिन है तो मुमकिन है. सचिन है तो मुमकिन है. धावसंख्या झालेली आहे ती 61. 62. वळी स्ट्रायकर्स या संघाला जर सामना विजयी व्हायचा असेल आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 12 चेंडू 33 धावांची गरज. 12 चेंडू आणि 33 धावा. आता लक्ष काही जास्त मोठं नाहीये. 12 चेंडू आणि 33 धावा. मगाशी 95 धावांचं मोठं आव्हान वाटत होतं. 12 चेंडू आणि 33 धावा. फक्त 5 चेंडू सीमारेषा बाहेर आपल्याला पाठवायचे आहेत. 12 पैकी 12 चेंडू 33 धावा. सचिन अतिशय सुंदर फलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी, पण आता स्ट्राइक वरती आहे तो प्रणव आणि पुन्हा एकदा विकास जयस्वाल. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. प्रणवला पण कळतंय की बॅट जशी चालू आहे त्याला आपण एक स्ट्राइक रोटेट करून सिंगल रन काढून त्याला स्ट्राइक द्यायची आहे आणि तो आपलं काम पुरेपूर चांगलं करतोय प्रणव. आणि सचिनला जास्तीत जास्त होईल तितकी स्ट्राइक देतोय, कारण का सचिन हा वैयक्तिक आपल्या 45 धावांवरती खेळत आहे. 12 चेंडूत 45 धावा कुठलेल्या आहेत असा हा सचिन. पाहूया या चेंडूवरती
पाहूया हा झेलबाद, मोठा मासा जाळ्यात अडकलेला आहे. सचिन याने सुंदर फलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या जवळ तर आणलेलं होतं, पण अजूनपर्यंत विजयाजवळ पोहोचू शकला नाही कारण का तो बाद झालेला आहे. पाहूया आता पुढची कामगिरी करण्यासाठी कोणता फलंदाज येईल मैदानात. पुढील फलंदाज यश चव्हाण. जी कामगिरी आपल्या संघासाठी सचिन करत होता तशीच कामगिरी यश आणि प्रणव याला करावी लागेल, तरच आपल्या संघाला तुम्ही विजयी करू शकता. कारण अजूनही 10 चेंडू 32 धावांची गरज आहे सामना विजयी होण्यासाठी. 10 चेंडूत 5 चेंडू आपल्याला सीमारेषेच्या बाहेर टाकायचे आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. 10 चेंडू आणि 32 धावा. अतिशय अतिलढीचा हा सामना, रोमांचक असा हा सामना, थरारक असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे 95 धावांचं भलं मोठं आव्हान होतं, 30 धावसंख्या आता 32 धावांवरती येऊन टेपलेली आहे. 10 चेंडू आणि 32 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू विकास जयस्वाल याचा, पण एकच धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 64. आता प्रणव, जी भूमिका तुम्ही स्टार्टिंग पासून निभावलेली होती की सचिनला स्ट्राईक वरती आणत होतात, आता जी भूमिका सचिन पार पाडत होता तशीच भूमिका आपल्याला पार पाडावी लागेल. आपल्याला चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अशा तऱ्हेने प्रणव सुद्धा बाद झालेला आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी विकास जयस्वाल. ज्या ज्या वेळेला चॅलेंजर्स हा संघ संकटात येतो त्या त्या वेळेला विकास जयस्वाल हा संकट मोचन बनून आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत असतो. आणि याही सामन्यात त्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून पहिला सचिनला पॅव्हिलियन मध्ये पाठवलेला होता आणि आता प्रणवला. म्हणजे सलामीवीर फलंदाज दोन्हीही बाद केलेले आहेत विकास जयस्वाल याने. अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी विकास जयस्वाल. पुढील फलंदाज प्रीतम घडशी. हा सुद्धा एक सुंदर फलंदाज आहे वडी चॅलेंजर्स या संघाचा, वडी स्ट्रायकर्स या संघाचा. सुंदर असा फटकार, पण एक धाव मिळेल. दुसरी धाव मिळण्याचा प्रयत्न सुद्धा नाहीये. धाव संख्या झाली आहे ती 65. मॅच ऑफ द सिरीजचा पारितोषिक व्यासपीठावरती आलेला आहे. त्याचं लक्ष, प्रत्येक खेळाडूचं लक्ष हे व्यासपीठावरती असेलच. सात चेंडू आणि 30 धावा. 7 चेंडू आणि 30 धावा. फक्त 5 षटकार. त्यातला हा पहिला चौकार. म्हणजे शेवटचे 6 चेंडू आणि 26 धावा. 6 चेंडू 26 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी विकास जयस्वाल. अतिशय सुंदर गोलंदाजी विकास जयस्वालची आपल्या संघासाठी. ज्या वेळेला वरळी चॅलेंजर्स हा संघ संकटात होता त्यावेळेला आपलं वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन आणि संघाचा असं चौथं षटक घेऊन आलेला होता विकास जयस्वाल. त्याने आपल्या मागच्या षटकामध्ये फक्त 7च धावा दिलेल्या होत्या आणि 2 गडी बाद केलेले होते, ते सुद्धा सलामीवीर फलंदाज
ज्याने सुंदर फलंदाजी केली होती, सचिन आणि प्रणव, या दोघांनाही त्याने बाद केलेला आहे. असा हा गोलंदाज विकास जयस्वाल. 7 रन आणि 2 विकेट. आता तब्बल शेवटच्या षटकासाठी म्हणजे मनीष यादवसाठी अतिशय सुंदर काम केलेलं आहे विकास जयस्वाल याने. 6 चेंडूमध्ये 26 धावा ठेवलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 26 धावा. पहिला चेंडू, सुंदर असा फटकार, पण हा एकच धाव मिळेल. 5 चेंडू आणि 25 धावा म्हणजे 5च्या 5 षटकार किंवा 4 षटकार आणि 1 सिंगल. 5 चेंडू आणि 25 धावा. यश चव्हाण, सुंदर असा फटकार, खेळाडू खाली आलेला आणि यश चव्हाण हा बाद झालेला आहे. 4 चेंडू आणि 25 धावा. अजूनही फलंदाजांकडे 9वा उपलब्ध आहे. जर 9वा मारलात तरीही मॅच तुमच्या हातात आहे याची नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू आणि 25 धावा. पुढील फलंदाज संघमालक आणि कर्णधार पंकज सिंग. 5 चेंडू आणि 25 धावा. चार चेंडू 25 धावा. एक धाव आलेली आहे. 3 चेंडू 24 धावांची गरज. तीन चेंडू आणि 24 धावांची गरज. सुंदर असा फटकार, सीमारेखा पार षटकार. 2 चेंडू आणि 18 धावा. दोन्ही सुद्धा आता 90 हवे आहेत. 2 90 जर आपण मारलात तर आपण आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून द्याल. 2 90 मारण्याची आपल्याला आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 18 धावा. सुंदर असा फटकार आणि हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. प्रयत्न आपला चांगला होता. पंच हा 9वा आहे का? नाही, षटकार. अतिशय सुंदर असा चेंडू आणि हा अवांतर धाव. अतिशय सुंदर अशी रिव्ह्यू घेतलेला आहे थ्रो गोलंदाजीचा. थर्ड अंपायर श्री विनायक जोशी साहेब आपल्याला निर्णय द्यायचा आहे, कारण काय हा चेंडू एक महत्वाचा चेंडू आहे. 1 चेंडू आणि 11 धावा. 1 चेंडूत 11 धावांची गरज सुद्धा आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे. फेअर चेंडू आहे हा, पण अवांतर धाव आहे. एक चेंडू आणि 11 धावा.
एक चेंडू आणि 11 धावा. अरे एक चेंडूत 11 धावा शक्य नाहीयेत, पण प्रयत्न करावा लागेल. आणि अशा तऱ्हेने मनीष यादव याचा हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे, अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. वळी चॅलेंजर्स ह्या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. वळी प्रीमियर लीग 2026 पर्व 6 एक फायनलिस्ट, एक संघ आपल्याला मिळालेला आहे ज्याने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. वळी चॅलेंजर्स. वळी फायटर्स आपला काय निर्णय आहे ते लवकरात लवकर आता आणून द्यायचं, आपल्याला कळवायचं आहे.